आणि आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली पुढील सुनावणी आता 4 ऑगस्टला होणार आहे. कपिल सिब्बल यांच्याकडनं फक्त आमदार अपात्रतेवर युक्तिवाद पूर्ण झाला. आमचं म्हणणं आधी ऐकलं असतं तर शिंदेंचं सरकार कधीच आलं नसतं. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात हा युक्तिवाद केलाय. सर्वोच्च न्यायालयाकडनं लोकशाहीला साजेसा असा न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे असं अनिल देसाई यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 41 आमदारांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई केली नव्हती. त्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ही सुनावणी पार पडली आहे. मंगळवारी 4 तारखेला संपूर्ण दिवस केवळ ह्याच विषयावर पूर्ण चर्चा होणार आहे. कारण आज कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली. आमच्या वतीने नीरज कौल आणि मुकुल रोहतगी हे 2 आमचे सिनियर लॉयर त्या ठिकाणी उपस्थित होते. मंगळवारी आम्ही आता आमचे लॉयर आमच्या वतीने बाजू मांडतील आणि मला अपेक्षा आहे की मंगळवारी पूर्ण दिवस ही सुनावणी ठेवल्या कारणामुळे दोन्ही बाजूंचे जे बाजू मांडण्याची जी संधी आहे ती मंगळवारी दोघांनाही मिळेल. ती काही कार्यपद्धती केलेली आहे ती नियमानुसार आणि घटनेला अनुसरूनच केलेली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या संदर्भातला जो काही निकाल आहे तो निकाल घटनेला अनुसरून आणि नियमानुसार काम केल्यामुळेच तो पॉझिटिव्ह